हर पार्टी के लोगों को यह लगता है कि हमारा नेता मुख्यमंत्री होना चाहिए, जिसमें कुछ गलत नहीं है। हालांकि राजनीति में टिकने के लिए उंगलियों पर गिनने लायक महिला है, हमारे दिखने के लिए नहीं। तो होने के ऊपर ध्यान देने के लिए चित्रा वाघ ने ऐसा कहा। प्रत्येकाच्या पक्षाच्या नेत्यांना हे वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याच्यात काही गैर आहे असं माझं काही म्हणणं नाही आहे। शेवटी मुख्यमंत्री होणं काय होणं हे तुम्हाला माहिती आहे की कशा घडामोडी राजकीय घडामोडी होत असतात। बायका फक्त दिसण्याने होत नाही, त्यांचं असणं फार महत्त्वाचं असतं आणि ते जे असणं आहे ना ते भारतीय जनता पार्टीमध्ये हे मी फार जबाबदारीने तुम्हाला सांगते। 99ची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फाउंडर मेंबर चित्रा वाघ आहे, तेव्हापासून मी पक्षाला पाहती आहे, म्हणून मला त्यांच्या पक्षाचा काही कोणाचा अपमान करायचा नाही आहे। पण मी तुम्हाला पुन्हा सांगते, पॉलिटिक्समध्ये टिकण्यासाठी आज अशा किती हातावरती बोटावर मोजण्या इतक्या महिला आहेत की ज्या राजकारणामध्ये टिकलेल्या आहेत, 20-20, 25-25 वर्ष आपण त्यांना पाहतोय। त्याच्यामुळे आमच्या दिसण्यावर नाही, आमच्या असण्यावरती बोललं गेलं पाहिजे आणि त्या असण्याचा जो एक पॉलिटिकल सेन्स आपण ज्याला म्हणतो, ज्यांना विचार, ज्यांना प्रश्न मांडता येतात, ज्यांना लोकांचे प्रश्न समजतात आणि ते सरकार दरबारी सोडून आणण्याची जी एक बौद्धिक पातळी आहे ती 100% भारतीय जनता पार्टीच्या कॅडरमध्ये आहे। हे मी यासाठी सांगते की 24/7 आमचे सगळे पदाधिकारी माझ्या सकट, आम्ही अगदी सगळे आमचे प्रदेशाध्यक्षांसकट आम्ही सगळेजण त्या प्रोसेसमध्ये असतो आणि सततचा जनसंपर्क, सततचा जनसंवाद आणि त्यातून येणारे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठीची भूमिका। तुम्ही बघितलं की गेले मागचे 2.5 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, त्याही वेळेला सक्षम आणि जोरदार अशी विरोधी पक्षाची भूमिकासुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही निभावली। त्याच्यानंतर आम्ही सरकारमध्ये आलो आणि खरोखर मला आनंद आहे की देवेंद्रजींसारखा एक संवेदनशील नेता या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे इतक्या ओव्हर ऑक्युपाईड असतानासुद्धा ज्या वेळेला महिलांच्या संबंधातले काही प्रश्न येतात त्यावेळेला आवर्जून वेळ देणारे, ते समजून घेणारे आणि फक्त समजून न घेणार त्याच्यावरती सोल्युशन देणारे असे नेते आमच्या पक्षामध्ये आहेत आणि मला वाटतं त्याचा फायदा निश्चितपणे आजही बऱ्याच जणी आल्या होत्या। आज गडचिरोलीच्या महिला आल्या होत्या आणि त्या इतक्या खुश होत्या की सुरजागडचं ताई आता काम चालू झालं इस्पातचं, आता काय हवं आहे तर आता आम्हाला तिथं काम हवं आहे, 100% होणार, आपण देवेंद्रजींना सांगूया। म्हणजे बघा महिलांमध्ये किती उत्साह आहे आणि त्यांना विश्वास आहे। गडचिरोलीची माझी बाई येते आणि ती मला सांगते की देवेंद्रजी आता आमच्यासाठी काम करणार आहेत की आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे। हा एक विश्वास जो नेत्यावरचा असतो, ॲक्सेस आहे ना। देवेंद्रजी आज उपमुख्यमंत्री, आमचे सर्वोच्च नेते आहेत महाराष्ट्रातले, आज माझी गडचिरोलीची बाई जाऊन त्यांना भेटू शकते, त्यांना सांगू शकते, आहे का असं दुसरीकडे कुठे ते सांगा तुम्ही मला। तर ही जी शक्ती आहे, हे जी बॉन्डिंग आहे आमच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं, ते अतिशय अफलातून आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जे प्रश्न आता विचारलं की आमच्या दिसण्यापेक्षा आमच्या असण्यावरती बोलणं हे फार गरजेचं आहे आणि येणाऱ्या दिवसात जेव्हा हे होईल त्यावेळेला आणखीन आमच्यासारख्यांना बरं वाटेल। मॅडम